उसमें हमने बंदोबस्त लगाया, तुरंत इंटरवेन किया और अभी हालात जो है पीसफुल है और इसमें आगे की कार्रवाई चल रही है। डीसीपी साहेब 11 वाजता ऑफिसला येणार आहे। त्यांनी सांगितलं की ते डिटेल त्यांच्या ऑफिसला स्वारगेटला ते डिटेल देणार आहे। तर पर्वती प्रकरणातली एक मोठी अपडेट समोर राजेंद्र सहाणे पोलीस निरीक्षक माध्यमांशी संवाद साधत होते। पर्वती प्रकरणात मुलीनं जेव्हा प्रतिकार केला तेव्हा शेजाऱ्यांना आवाज आला अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। या संदर्भातली एक मोठी अपडेट आपण बघतोय। पुण्यातील पर्वती परिसरात 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आणि स्थानिक नागरिकांचा हा प्रकार लक्षात आला, त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। आपण बघतोय की मुलीनं मोठा प्रतिकार केला आणि त्याच वेळेला तो शेजाऱ्यांना आवाज आला आणि मग मोठा अनर्थ टळला। संशयित आरोपीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। संशयित आरोपी अल्पवयीन मुलीचा नातेवाईकच होता अशी देखील प्राथमिक माहिती आहे। पर्वती परिसरात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। नागरिक सुद्धा प्रचंड आक्रमक झालेले आहेत होते। हे कालचे खरं तर दृश्य आहेत। आज मोठा पोलीस बंदोबस्त संपूर्ण पर्वती परिसरामध्ये SRPFच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। पुण्यामध्ये सख्या आजोबा आपल्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न करणं, काय म्हणावं याला, हे सामाजिक अधपतनाचं लक्षण आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात। आपली लेकरं घरातही सुरक्षित नाहीयेत का? हे असल्या लिंग पिसाटांपासून आपल्या चिमुकल्यांना वाचवायचं कसं, हा प्रश्न आज प्रत्येक आईला पडलाय। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी महिला आणि बालकांवरील गुन्ह्याबाबत 0 टॉलरन्सची स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेट बैठकीत लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल मिळू नये यासाठी त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या। हे निर्णय निश्चितच पीडितांना न्याय देण्यासाठी आणि गुन्हेगारांना कडक संदेश देण्यासाठी महत्त्वाचे आहे। मी आज कळकळीची विनंती करते प्रत्येक आईला, अगं कोणावरच विश्वास ठेवू नका। ताक सुद्धा फुंकून पिण्याची वेळ आली आहे। हा प्रकार घराच्या आत घडतोय, जिथं लेकरं सर्वात सुरक्षित असायला हवीत, तिथेच धोका निर्माण होतोय। काळजी घ्या। सुरक्षित समाजासाठी शासन आणि सजग नागरिक जेव्हा एकत्र येतील तेव्हाच अशा विकृतीला आपण आळा घालू शकू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।